दरम्यान आपण बघतोय की आता अखेर ठाकरे बंधूंची युती जाहीर झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एनडीटीव्ही मराठीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आणि आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे की अखेर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जाहीर झालेली आहे। जागा वाटप ठरलेलं आहे, मात्र आज कोणत्याही पद्धतीचं जागा वाटप सांगण्यात आलेलं नाहीये। राज ठाकरेंनी एक खोचक टोला देखील लगावला की हल्ली महाराष्ट्रात जशी मुलं पळवणारी टोळी आहे त्याचप्रमाणे काही उमेदवार पळवणारी देखील टोळी राजकीय सध्या वातावरणात सक्रिय आहे, त्यामुळे आज आम्ही जागा वाटप जाहीर करत नाही आहोत। त्या वेळेला त्या उमेदवारांना ते कळवण्यात येईल, तसे एबी फॉर्म्स वाटण्यात येतील। पण दरम्यान आजची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय आणि आपण बघतोय की ज्यांनी या युतीसाठी प्रयत्न केले होते असे अनेक जण आज ह्या निमित्तानं बघायला मिळत आहेत। चंद्रकांत वैद्य खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा आहेत, त्यांनी अनेक वर्ष या क्षणासाठी प्रयत्न केलेले होते आणि ते देखील आज यावेळी मंचावर उपस्थित आहेत। तर ठाकरे बंधू जेव्हा त्यांचं मनोमिलन झालेलं आहे, राजकीय दृष्ट्या एकत्र आले आहेत, त्यावेळेला सुद्धा आज ते तिथे उपस्थित आहेत आणि अखेर अशी ऐतिहासिक ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झालेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली आहे आणि याच युतीच्या घोषणेनंतर अख्खं ठाकरे कुटुंब हे एकत्र आल्याचं आपण पाहतोय। त्या व्यतिरिक्त महत्त्वाचे नेते सुद्धा व्यासपीठावर सध्या हजर आहेत। सौरभ, आपल्याला माहिती आहे 6 महिन्यांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आलेले होते आणि वरळीमध्ये जो मेळावा झालेला होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक भाष्य केलेलं होतं, एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आणि त्याच घोषणेचा पुनरुच्चार ठाकरेंनी पुन्हा एकदा केलेला आहे। आम्ही एकत्र आलेलो आहे मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या विकासासाठी आणि मराठी माणसाच्या मुद्द्यांसाठी, त्याचा पुनरुच्चार ठाकरे बंधूंनी आजच्या पत्रकार परिषदेमधून केलेला आहे। निषेधच आणि ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे एकीची वज्रमुठ दाखवताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जसं त्यांनी पुन्हा एकदा आज पुनरुच्चार केला, एकत्र आलोय मराठी माणसासाठी, एकत्र आलोय आणि एकत्र राहण्यासाठी। दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्यभरात आता जल्लोष सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे। ढोल ताशे वाजवले जातात, फटाके फोडले जातात, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय। जल्लोषाचं वातावरण महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये बघायला मिळत आहे। मुंबईचा महापौर हा मराठी होणार आणि आमचाच होणार हे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि एका रूपानं सत्ताधाऱ्यांना हा इशारा दिलेला आहे, काही झालं तरी मराठी माणसासाठी शेवटपर्यंत लढत राहू आणि महापौर हा मराठीच होणार हे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी आजच्या पत्रकार परिषदेमधून अधोरेखित केलेलं आहे। दुसरीकडे आपण जल्लोषाची दृश्य पाहतोय, महाराष्ट्रभरात मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना जल्लोष करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि तीच ही सध्याची लाईव्ह बोलकी दृश्य आपण बघतोय। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आता त्याच वेळेला आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना आवाहन सुद्धा केलेलं आहे, आता जर चुकाल तर संपाल। आणि त्याच वेळेला राज ठाकरे तुम्ही या संदर्भात पाठपुरावा करत होता, जेव्हा कोण बोलत होतं की युती तेव्हापासून तुम्ही बोलत होता, काय भावना आहे तुमच्या? आनंद आहे सगळ्यांसाठी। तर आपण दोन दृश्य आपण बघतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर, मोठ्या प्रमाणात जल्लोष होतोय। नाशकातली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत, शिवसेनेचे आणि मनसेचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आता राज्यभरात जल्लोष सुरू झालेला आहे। फक्त आणि फक्त आनंद आहे, हीच आजची भावना आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे या पत्रकार परिषदेनंतर। तर दुसरीकडे जल्लोषाला सुरुवात झाली आहे। ठाकरे घराण्याचा संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहिती आहे। दिल्लीमधील दोघांचे मुंबईचे लचके तोडण्याचं सध्या काम सुरू आहे आणि त्या विरोधात आम्ही एकत्र आलोय असं ठाकरे बंधूंनी सांगितलंय। आमचे विचार एक आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही प्रवास करू झाली होती। तो क्षण देखील तुम्ही बघितला आणि दोन भावंड एकत्र येण्याचा क्षण देखील बघितला। 18 वर्षाचा कार्यकाळ काय सांगाल? निश्चितपणे जे काय वाटत होतं ते आम्हाला देखील काय बरं वाटत नव्हतं अशातला भाग नाही, परंतु दोन पक्ष दोन विचार वेगळे झाले होते आणि आता आम्हाला देखील ते वाटायचं की हे कधीतरी एकत्र येतील आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं दोन भावंड ठाकरे ब्रँड काय आहे हे दाखवणं गरजेचं होतं, जे आज खऱ्या अर्थानं पूर्तता झाली असं आम्ही म्हणतो। विरोधक म्हणतात की ठाकरे ब्रँड संपलाय, विरोधकांच्या खरी पायाखालची वाळू सरकली आहे। ज्या गोष्टींसाठी उद्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना बोलवून घेत आहेत, याचा अर्थ हा ब्रँड केवढा चालणार आहे हे जनतेने विचार करावा।
फक्त ठाकरे ब्रँड आता एकत्र आला आणि महाराष्ट्रात या ठाकरे ब्रँडची ताकद बघायला मिळेल असं मनोज चव्हाण यांच्या माध्यमातून सांगितलं जातंय. गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. आणि ऋतुजा, आपण म्हणतो ज्या ठाकरे ब्रँडचा एकसारखा उल्लेख केला जातो ते आजच्या पत्रकार परिषदेत सुद्धा दिसला. किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे आणि मराठी माणूस मुंबईकर महायुतीला या सर्व मनसेची आणि शिवसैनिकांची युती आहे तिला निवडून देईल अशा पद्धतीने पाहायला मिळतंय. सचिन सावंत, विरोधी कडकवार, NDTV मराठी. तर आता चुकाल तर मात्र संपाल असं आवाहन सुद्धा ठाकरे बंधूंनी संबंध मराठी जनांना केलेलं आहे. त्यामुळे आमच्या पाठीशी राहा, मराठी माणसांसाठी एकत्र आलोय आणि त्यासाठी लढत राहू, हे ठाकरे बंधूंनी आवाहन केलेलं आहे. मुंबई महापालिकेसाठी जरी एकत्र येत असलो तरी सुद्धा इतरही युतीची घोषणा आणि Mumbai people wants the number of alliance. Yeah, talks are on. I mean, Mahavikas Aghadi is on, and despite that, Uddhav Thackeray ji and Raj Thackeray ji, we have come together, the two parties. दरम्यान आपण बघतोय आताची एक महत्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. ऋतुजा, सूत्रांच्या हवाले आपल्याला एक जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती लागलेला आहे. कारण ठाकरे गट आणि मनसेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. ठाकरे गट 145 ते 150 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, तर मनसे 65 ते 70 जागा लढवणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. तर आज जागा वाटपाची घोषणा केली जाणार का पत्रकार परिषदेमधून, याची खरं तर NSCI डोममध्ये ज्यावेळी पहिल्यांदा दोन भावांनी एकत्र मिठी मारून फोटो काढलेला, त्यावेळीच आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आशा होती की युती व्हावी आणि त्यानंतर जागा वाटप हे अत्यंत दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक असेल असं झालेलं आहे. जास्तीत जास्त लढाऊ कार्यकर्त्यांना युतीमध्ये लढण्याची संधी मिळेल अशा पद्धतीचं जागा वाटप संपूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे ती कॅडर आमच्या कार्यकर्त्यांची पडी एकत्र येईल तेव्हा काही फरक पडणार नाही. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधू ठरवतील, तोच होईल आणि मराठी शरद पवारांना नंबर नहीं दिखला है, दोनों ने नंबर क्या करना है? नंबर शेयरिंग जो होता है वो व्यापार होता है राजनीति में. आपको इतना सीट शेयरिंग, वो व्यापार है. यहाँ भाइयों में व्यापार नहीं है, ये फैमिली है, समझा? हम देख लेंगे हमको क्या करना है. कांग्रेस को भी आखिरी देखिए, कांग्रेस को हमने बहुत बार रिक्वेस्ट किया है कि बीजेपी को अगर हमको हराना है तो आपको साथ आना होगा. शरद पवारांना सोबत येण्याबाबत सुरुवातीपासून तुम्ही या संदर्भात पाठपुरावा करत होता, जेव्हा कोण बोलत होतं की युती तेव्हापासून तुम्ही बोलत होता. काय भावना आहे तुमच्या? आनंद आहे सगळ्यांसाठी. तर एकीकडे जल्लोषाला सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे एक महत्त्वाची अपडेट आहे. सौरभ, ठाकरे गट आणि मनसे युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल, संभाव्य फॉर्म्युला काय असेल, याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं कळतीये. एकंदरीतच हा संभाव्य फॉर्म्युला असा असू शकतो. ठाकरे गट 145 ते 150 जागा लढवणार अशी माहिती सूत्रांनी NDTV मराठीला दिली आहे. तर मनसे 65 ते 70 जागा लढवू शकता असा अंदाज व्यक्त केला जातोय. सूत्रांकडनं ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. ऋतुजा, आज जरी पत्रकार परिषदेत हा फॉर्म्युला ठरलेला नसला, कारण त्याच्या मागे स्ट्रॅटेजी आहे. राज ठाकरेंनी तसं स्पष्टपणे सांगितलं, टोला लगावलेला आहे की हल्ली मुलं पळवणारी जशी टोळी असते तशी एक राजकीय टोळी सुद्धा निर्माण झाली की जे उमेदवार पळतं त्यामुळे त्या उमेदवारांना थेट कळेल, थेट एबी फॉर्म देण्यात येईल. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही स्ट्रॅटेजी आता किती वर्क होते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता आपल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपण जो जागा वाटपाचा एक संभाव्य फॉर्म्युला बघतोय त्यामध्ये साधारण 145 ते 150 जागा ठाकरे गट लढवू शकता आणि 65 ते 70 जागा मनसे. तेव्हा तो विषय नक्कीच या सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारा असतो, म्हणून वाटेल ती स्टेटमेंट देत आहेत. आम्ही वाट बघतो काय बोलतायत ते, त्याची उत्तरं त्यांना त्याच पद्धतीने दिली जातील. नक्कीच विरोधकांना त्या पद्धतीने उत्तरं दिली जातील. नेमकं राज ठाकरे कशा पद्धतीने आणि कुठल्या रूपात बघायला मिळेल हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.
तर पहिल्या टप्प्यामध्ये 9 मनपामध्ये ही युती होऊ शकते असा अंदाज आहे, कारण आज मुंबई पालिकेसाठी एकत्र येण्याची घोषणा झालेली असतानाच इतरही ठिकाणी कशी युती केली जाते हे आम्ही पाहतोय असं ठाकरे बंधूंनी सांगितलंय। त्यामुळे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 9 मनपामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित लढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आणि ऋतूच्या पूर्ण तयारीनिशी ही दोघे बंधू उतरले असं एकूणच लक्षात येते, कारण जेव्हा त्यांना सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा राज ठाकरे म्हणाले की त्यांना जे म्हणायचं ते म्हणू दे, माझ्याकडे अनेक व्हिडिओज तयार आहेत, त्यामुळे जसे समोरून टीका होईल, जसे समोरून प्रश्न विचारले जातील त्याप्रमाणे माझ्याकडे व्हिडिओज तयार असतील आणि माझ्याकडे खूप व्हिडिओज आता तयार आहेत, अशा पद्धतीचा एक इशाराच राज ठाकरेंनी दिलेला आहे। त्यामुळे यापुढे येणाऱ्या सगळ्या सभा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर अधिकची माहिती जाणून घेऊयात, कारण एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतेय। मुंबई पाठोपाठ संभाजीनगरमध्ये सुद्धा मनसेला एकत्र घेण्याची शक्यता आहे। मोहसिन आपल्या सोबत आहेत। मोहसिन, संभाजीनगरमध्ये युतीचा नेमका कसा पॅटर्न असू शकतो, काय अंदाज आहे? नक्कीच आज दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित युतीची घोषणा केली। मुंबईसाठी घोषणा केली असली तरी राज्यातील 9 महानगरपालिकेच्या ठिकाणी प्राथमिक पहिल्या टप्प्यात ही युती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली, ज्यात नाशिकची देखील ऑलरेडी घोषणा झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मनसे आणि ठाकरे गट जे आहे तर एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे। याबाबत आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात एक बैठक देखील झाली होती, या बैठकीत जागावरून देखील चर्चा झाली होती। फक्त युतीची घोषणेकडे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं ना, आज ती घोषणा झालेली आहे। त्यामुळे संभाजीनगरमध्ये देखील मनसे आणि ठाकरे एकत्र येणार आहे। नाशिकमध्ये तशी परिस्थिती आहे, मुंबईची देखील घोषणा झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत पहिल्या टप्प्यात 9 ठिकाणी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे आणि त्याचे परिणाम महानगरपालिकेत पाहायला मिळू शकतात। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आपण कार्यकर्त्यांमधला उत्साह देखील बघतोय। कार्यकर्त्यांनी मोबाईलचे कव्हर्स, गॉगल बनवून घेतलेले आहेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचे आणि ढोल ताशांच्या गजरात अगदी मनसोक्त नाचत कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करतात। दुसरी दृश्य आपण जी बघतोय काही वेळापूर्वीची दृश्य, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले, ठाकरे कुटुंब सगळं एकत्र आलं त्याच वेळेची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। आणि कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केलेला आहे। आपण ही दृश्य जी बघतोय संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आणि मागे बाळासाहेबांचा फोटो। महाराष्ट्र ह्या दृश्यांची गेली अनेक वर्ष वाट बघत होता, गेली 18 वर्ष वाट बघत होता आणि तीच 18 वर्षानंतर तो क्षण आज आलेला आहे आणि ती दृश्य एनडीटीव्ही मराठीवर एक्सक्लुझिव्हली आपण बघितली। राज ठाकरे यांच्याकडून ऐतिहासिक ही युतीची घोषणा करण्यात आली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याचं राज ठाकरे यांनी घोषित केलं आणि याच वेळी त्यांनी जागा वाटप नेमकं कसं असेल हे आता सांगणार नाही असंही सांगितलेलं आहे। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये 9 मनपामध्ये ही युती पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। मुंबई पाठोपाठ संभाजीनगरमध्ये सुद्धा आता युती होणार आहे अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते।